दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शोक प्रस्ताव आज विधानसभेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला। यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांविषयीची वेगवेगळी स्वतःच्या आठवणी तर जागृत केल्यास, पण त्यावेळेस सर्वाधिक चर्चा होती ती 2019ला अजित पवारांनी पहाटेचा फडणवीसांबरोबर घेतलेला शपथविधी। यावेळेस फडणवीसांनी या संपूर्ण प्रकरणाविषयी सविस्तर माहिती दिली। दिवंगत नेते अजित पवार यांच्या शोक प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी 2019 मधील ऐतिहासिक आणि वादग्रस्त चर्चेत राहिलेल्या पहाटेच्या शपथविधीची काही गुपितं उलगडली। अजितदादांना शब्दला जागणारा नेता आहे अशी भूमिका फडणवीसांनी मांडली। अनुभव म्हणून मी 2019 साली घेतला। अजित पवार हे शब्दांचे पक्के नेते आहेत हे कशावरून सांगतो हे सांगत होते। फडणवीसांनी अजित पवारांविषयी दादा पारदर्शक स्वभावाचे आहेत असं कौतुक केलं। भाजप आणि राष्ट्रवादीचा एक गट एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय झाला होता, मात्र राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी शेवटच्या क्षणी आपला निर्णय बदलला। मात्र अजितदादा आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। अजितदादांनी मला सांगितले की मी एकदा शब्द दिलाय, त्यामुळे मी शब्द मोडणार नाही। त्या शब्दाखातीर मी पहाटेचा शपथविधी देखील करेन। आणि तसं फडणवीसांनी सांगितलं की पहाटेचा शपथविधी झाला। दादा त्यांच्या या निर्णयाची मोठी राजकीय किंमत देखील मोजावी लागेल। त्यांच्यावर टीकाही झाली, पण ते डगमगले नाहीत। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यावर सरकार टिकणे अशक्य आहे हे स्पष्ट झाले। वर्षा बंगल्यावर मी आणि अजित पवार आमच्या दोघांची बैठक झाली। दादांनी मला विचारलं, आता काय करायचं? सरकार तर पडणार हे स्पष्ट होतं। मी त्यांना स्पष्ट सांगितलं की दादा, तुम्ही शब्दांसाठी स्वतःचा बळी देणं योग्य नाही। आमची मुळीच इच्छा नाही। तुम्ही तुमचा निर्णय घ्यावा। सोबत जे लोक आले आहेत त्यांच्या भविष्याचा विचार करावा। माझ्याशी चर्चा करूनच अजित पवार हे महाविकास आघाडीत सहभागी झाले, अशी माहितीही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सभागृहात दिली। पहाटेच्या शपथविधीवरून कायम महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू होते ती देवेंद्र फडणवीसांची आणि अजित पवारांच्या मैत्रीची। आज फडणवीसांनी अजित पवारांशी असणारी घट्ट मैत्रीची नातं ते कशा स्वरूपाचं आहे हे देखील आवर्जून सांगितलं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विधिमंडळ परिसरामध्येच अजित पवारांचं एक स्मृतिस्थळ देखील करण्याची घोषणा राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली। भिगवण प्रकरणात आता नवनवीन माहिती समोर येत आहे। भिगवण प्रकरणामागील खरा सूत्रधार शोधा अशी मागणी धनगर समाजाच्या वतीने केली जात आहे। खोटे शिक्के वापरून सुट्टीच्या दिवशी प्रतिज्ञापत्र कसं बनवलं असा सवालही धनगर समाजाचे नेते घनश्याम हाके यांनी विचारलाय। याशिवाय भिगवण प्रकरणाबद्दल आणखी काही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत। यामध्ये त्या मुलीचा व्हिडिओ कोणी बनवला, तो पोलिसांपर्यंत कोणी पाठवला, याच्या पाठीमागे कोण सूत्रधार आहे असे प्रश्नही विचारले जात आहेत। त्या मुलीला हिजाब घालून तिची टिकली काढून तिचा व्हिडिओ बनवला जात आहे। त्या व्हिडिओमध्ये ती मुलगी दबावपोटी बोलत आहे असा दावाही हाके यांनी केलाय। ती मुलगी सांगते 9 वर्षापासून आमचे प्रेम संबंध आहेत। असं असेल तर ती 7वीत असताना प्रेम करत होती का? या संपूर्ण प्रकरणात तिच्यावर दबाव टाकला जात आहे, तिला धमकावलं जात आहे आणि ब्लॅकमेल केलं जात आहे असा आरोप धनगर समाजातील नेते करतायत। या अनेक प्रश्नातील अनेक मुद्द्यांना अद्याप कोणीच समाधानकारक उत्तर देऊ न शकल्यामुळे भिगवण प्रकरणातील गूढ आणखी वाढत आहे। इतकंच नाही तर पोलीस केवळ एकाच बाजूने तपास आणि चौकशी करत असल्याचा आरोप सुद्धा करण्यात येतोय। कोचीहून गुजरातकडे 21 टन प्रोपिलिन गॅसची वाहतूक करणाऱ्या टँकरचा सकाळी ब्रेक फेल झाला। सकाळी 10च्या सुमारास बोरघाटाजवळ ही घटना घडली। टँकरचा ब्रेक फेल झाले असल्याची बाब चालकाच्या निदर्शनास आली आणि भरधाव वेगात असलेल्या टँकरच्या वेगावरती नियंत्रण आणण्यासाठी या चालकानं रस्त्याच्या बाजूला असलेल्या RCC रिटेनिंग वॉलला हा टँकर धडकवला। टँकर धडकवल्याने या टँकरचा वेग नियंत्रणात आला खरा। ही बाब जेव्हा महामार्ग पोलिसांना कळली त्यावेळेस महामार्ग पोलीस, IRBचं पथक, त्याचबरोबर देवदूत फायर ब्रिगेडची यंत्रणा, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान आणि हेल्प फाउंडेशनचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले। सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईवरून पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती, नाहीतर मोठा अनर्थ झाला असता। क्रेनच्या साहाय्याने महामार्गावरून हा प्रोपिलिन गॅसचा अपघातग्रस्त टँकर घटनास्थळापासून तब्बल 2 किलोमीटर दूर असलेल्या मोकळ्या जागेमध्ये घेऊन जाण्यात आला। त्यानंतर महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। काही दिवसांपूर्वीच महामार्गावरती अशाच प्रकारे प्रोपिलिन गॅसच्या वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाला होता। त्यानंतर तब्बल 32 तास मुंबई पुणे महामार्ग ठप्प होता। अनेक प्रवाशांचे हाल सुद्धा झाले होते। सुदैवाने यात
कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावरती प्रवाशांना नाहक त्रासाला सहन करावं लागलं होतं. त्यामुळे वेळीच आज जी घटना घडली त्यामध्ये चालकानं तत्परता दाखवली, त्यामुळे मोठा पुढचा अनर्थ देखील टळला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वेळीच या चालकानं या ट्रकला धडकवलं. जर हा ट्रक उतारावरती असता तर मोठ्या प्रमाणावरती जीवितहानी झाली असती, त्याबरोबर पर्यावरणाची हानीसुद्धा झाली असती. मात्र अशा प्रकारच्या घटना या वारंवार महामार्गावरती होत असताना संबंधित रसायनांची वाहतूक करणाऱ्या या ट्रकची वेळीच तपासणी होते का, या ट्रक खरंच फिट आहे का, या बाबींची सुद्धा तपासण्या होतात का, त्याचबरोबर संबंधित या ट्रकच्या ज्या कंपन्या आहेत त्या सुरक्षेची काळजी म्हणून या ट्रक आणि हे जे टँकर वाहतूक करतात त्याचबरोबर कुठला खबरदारीचा उपाय घेणार, हे गुढ अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे अशा प्रकारे घातक रसायनांची वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि टँकरवरती प्रशासन पुढील काळात काय कारवाई करणार, कुठल्या अन्य उपाययोजना याबाबत पुढे काढणार का, हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. पुण्याच्या इंदापूर तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील भिगवण पळसदेव भागात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय. हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर आज 23 फेब्रुवारी रोजी दुपारच्या वेळी इंदापूरच्या काही भागात वरुण राजानं हजेरी लावली. अचानक पाऊस कोसळल्यानं अनेकांची धांदल उडाली. पावसाच्या जोरदार सरी कॅमेऱ्यात कैद झाल्या असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील इंदापूर तालुक्याला आज अवकाळी पावसानं चांगलं झोडपलं. सकाळपासून या परिसरात ढगाळ वातावरण असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. काही ठिकाणी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. या भागातील रस्त्यावरून वाहतूक सुरळीत सुरू होती, परंतु अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे प्रवाशांसह नागरिकांची तारांबळ उडाली. पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून नुकतीच वर्तवण्यात आली होती. तसंच पाऊस पडल्यावर नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं होतं. व्हिडिओत पाहू शकता की हायवेवर अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळत. या पावसामुळे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसून वाहने हायवेवरून सुसाट प्रवास करत असल्याचं व्हिडिओत दिसतंय. तसंच पावसाच्या सरींसोबतच वाराही वेगानं वाहत असल्याचं व्हिडिओत पाहू शकता. काही भागात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याचंही दिसतंय. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती. तसंच काही भागात सोसाट्याचा वाराही सुटणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तसंच मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला होता. अमरावती महापालिकेत बनावट जन्म दाखले प्रकरणी झालेल्या बैठकीवरून आता राजकीय वादंग चांगलंच चिघळलंय. भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महापालिकेत बैठक घेतल्यानंतर काँग्रेसनं थेट महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तर पालिकेत झालेल्या या बैठकीला काँग्रेसने आक्षेप घेतला असून काँग्रेसने आयुक्तांना थेट पत्र लिहत या बैठकी संदर्भात जाब विचारलाय. त्यामुळे महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी विरोधी पक्षनेते बबलू शेखावत यांनी आयुक्तांना तसे लेखी पत्र देत बैठकीची वैधता, कायदेशीर आधार आणि प्रक्रियेबाबत सविस्तर खुलासा मागितलाय. गेल्या काही काळापासून बांगलादेशी घुसखोर आणि बोगस जन्म दाखले या 2 मुद्द्यांना घेऊन भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्यात विविध महापालिकेत भेटी देत पोलिसात तक्रारी दाखल केल्या आहेत. अशातच किरीट सोमय्या यांनी अमरावती महापालिकेत घेतलेली बैठक वादात सापडलेली आहे. महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या ही बैठक नेमकी कोणी बोलवली याबद्दल आता उलट सुलट माहिती समोर येत आहे. ही बैठक वादात सापडल्यावर महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी चक्क स्वतःच्या बचावासाठी महापौरांच्या नावाचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. सोमय्या यांची बैठक महापौरांच्या पत्रावर आयोजित करण्यात आल्याची प्रतिक्रिया चांडक यांनी काही माध्यमांना दिली होती. त्यानंतर आता महापौर श्रीचंद तेजवानी यांनी ही बाब फेटाळून लावल्याची एक रेकॉर्डिंग NDTV मराठीच्या हाती आली आहे. आता या प्रकरणी काँग्रेस आणि अमरावती महापालिका प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आणि अधूनमधून होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्याची चिंता अधिक वाढली आहे. पावसामुळे मिरचीचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी झाडावर आलेली मिरची तातडीने तोडण्यावर भर देत आहे. पूर्वीच अवकाळी पाऊस आणि विविध रोगराईमुळे मिरची उत्पादक शेतकऱ्याचे
मोठ्या प्रमाणात घटले आहे. तसेच अंतिम टप्प्यात आलेल्या हंगामात पावसाची शक्यता पाहता शेतकऱ्याची चिंतामध्ये मोठी वाढ झालेली आहे. वातावरणातील होणारे बदल पाहता शेतकऱ्याने आता मिरची तोडणीकडे अधिक भर दिलेला आहे. शेवटच्या टप्प्यात आलेलं आपलं मिरचीचं उत्पन्न सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकरी आपल्या कुटुंबांचं शेतमजुरांना सोबत घेऊन मिरची तोडणीकडे अधिक भर देत आहे. स्वच्छता अभियानासाठी महापौर अथवा उपमहापौर हे अक्षरशः नाल्यामध्ये अथवा घाणीच्या साम्राज्यात उतरल्याचं आपण ऐकलंय का? मात्र हे घडलंय ते पुण्याजवळच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत. एकूणच जर आपण पाहिलं तर पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये झालं आहे ते म्हणजे 7 मावळे संवर्धन संस्था आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या इंद्रायणी स्वच्छता अभियानात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे आणि आळंदी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी हा प्रत्यक्ष सहभाग घेतला. यावेळी नदी पात्रातील प्रदूषणाची भीषणता पाहून महापौरांनी आक्रमक असा पवित्रा घेत नदी प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या कंपन्या आणि संस्थांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला देणार असल्याचं जाहीर देखील केलंय. मोहिमेदरम्यान केवळ पाहणी न करता महापौरांनी स्वतः इंद्रायणी नदीच्या पात्रात उतरून स्वच्छता केली आहे. यावेळी नदीच्या पाण्यात मिसळणारं सांडपाणी, रसायनं आणि कचरा यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचे गंभीर स्वरूप त्यांच्या निदर्शनास आले. या परिस्थितीबद्दल त्यांनी तीव्र अशी चिंता व्यक्त केली आहे. रासायनिक कंपन्यांमुळे नदीचे पावित्र्य धोक्यात आले असून पर्यावरणाची मोठी हानी होते. यावर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी संबंधित दोषींवर कडक कारवाईचे आदेश प्रशासनातर्फे काढण्यात येतील असंही सांगितलंय. या मोहिमेत 7 मावळे संवर्धन संस्थेतर्फे कार्यकर्ते, आळंदी नगरपालिकेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक हे सहभागी झाले होते. आळंदीचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी या मोहिमेला पाठबळ देत नदी शुद्धीकरणासाठी एकत्रित असे प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित केली आहे. राज्याच्या अनेक भागातल्या नद्यांच्या स्वच्छता अभियानात नेत्यांनी असा पुढाकार घेतला तर सामान्य जनतासुद्धा स्वच्छता अभियानात भाग घेईल यात शंका नाही. आपण जर पाहिलं तर आळंदीची नदी किती प्रदूषित झाली आहे हे सर्वांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे इथे अशा पद्धतीच्या स्वच्छता अभियानाची गरज होती. याच्यामध्ये महापौर आणि उपमहापौर यांनी सहभाग घेतल्यामुळे आता जनता सजग होईल. यासोबतच नद्यांच्या स्वच्छतेचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो देखील अधोरेखित. 16 वर्षाच्या खालील मुलांना मोबाईल बंदी घालावी याचा विचार कर्नाटक सरकार करतंय. भारतामध्ये हे पहिलेच राज्य असणार आहे की जे 16 वर्षाच्या खालील अल्पवयीन मुलांना सोशल मीडियापासून आणि त्याचबरोबर मोबाईल पासून दूर ठेवण्याचा विचार करते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या संदर्भामध्ये आढावा घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि त्याची कारणं सुद्धा तपासली जात आहेत की मोबाईल बंदी लहान मुलांसाठी कशासाठी गरजेची आहे. पहिला मुद्दा म्हणजेच की मुलांना झोप लागत नाही. दुसरा मुद्दा म्हणजेच की अभ्यास होत नाही. तिसरा मुद्दा म्हणजेच की रील्स आणि व्हायरल गोष्टी बघण्याच्या नादामध्ये खेळाकडे सुद्धा दुर्लक्ष होतोय. चौथा मुद्दा म्हणजेच की आरोग्यावर सुद्धा परिणाम होतोय. पाचवा मुद्दा म्हणजेच की अशी मुलं नंतर रील्स आणि इतर गोष्टी बघून विकृतीकडे चाललेले आहेत. या सर्वच गोष्टींना थांबवणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठीच या अल्पवयीन मुलांना मोबाईल बंदी घालावी, सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचं धोरण कर्नाटक सरकार अवलंबत आहे. या अगोदर सुद्धा काही देशामध्ये अशा प्रकारचे प्रयोग केले जात आहेत की जेणेकरून पुढची भविष्य जे असणार आहे, जी पुढची पिढी असणार आहे त्यांना सोशल मीडियापासून दूर ठेवावं, मोबाईल पासून दूर ठेवावं. त्यामुळं तोच कित्ता इतर देशांचा आता गिरवला जाणार आहे, तो म्हणजेच की कर्नाटक सरकारच्या द्वारे या संदर्भाची एक आढावा सुद्धा घेण्यात आलेला आहे आणि त्यानुसार येत्या कालावधीमध्ये या संदर्भाचं एक धोरण सुद्धा ठरवलं जाणार आहे. त्यामुळे देशामध्ये पहिलं राज्य असेल की जे अल्पवयीन मुलांना 16 वर्षाखालील मुलांना मोबाईल बंदी किंवा सोशल मीडियाच्या संदर्भामध्ये एक महत्वाचं धोरण आखलं जाईल. पाहावं लागेल की कर्नाटक सरकार हे धोरण कशा प्रकारे आणतंय आणि त्यामुळं मोबाईलचं व्यसन मुलांचं सुटेल का हे सुद्धा बघावं लागणार आहे. जागतिक बाजारपेठेतील अनपेक्षित घडामोडी आणि अमेरिकेच्या कुमकुवत डॉलरचा थेट परिणाम हा मौल्यवान धातूंच्या किमतीवर झाला आहे. याचा थेट परिणाम सोन्या चांदीच्या दरावर देखील झाला असून आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांदी थेट 15,000 रुपयांनी वधारली आहे. आर्थिक तज्ज्ञानुसार सोनं चांदीच्या दरात या आठवड्यातही तेजी राहण्याचा अंदाज आहे. गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सुरक्षित पर्यायाकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे सोनं चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. चांदीच्या या विक्रमी तेजीमागे अनेक आंतरराष्ट्रीय कारणे असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहेत. अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेले काही आयात शुल्क हे रद्द केले आहे. पण काही तासातच ट्रम्प यांनी
आधी 10 आणि नंतर हे शुल्क पुन्हा वाढवून 15% केल्याचं समोर आलं आहे. या निर्णयाकडे बाजारपेठेने आर्थिक वाढीसाठी सकारात्मक संकेत म्हणून पाहिले आहे. पण त्याचप्रमाणे शेअर बाजारातही तेजी येताना दिसली नाही. न्यायालयाच्या या निर्णयामुळे जागतिक स्तरावर डॉलर कमकुवत झाला आहे. डॉलर स्वस्त झाल्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांसाठी सोनं चांदी खरेदी करणारी ही परवडणारी ठरणारी आहे. त्यामुळे जागतिक व्यापार धोरणे आणि मध्य पूर्वेतील तणाव कायम राहिल्यास सुरक्षित गुंतवणूक म्हणून चांदीकडे कल वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांनी बाजारातील या तांत्रिक संकेतावर लक्ष ठेवणे हे गरजेचे असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडामधील एका रिसॉर्टमध्ये एक धक्कादायक घटना घडली. ट्रम्प यांच्या रिसॉर्टमध्ये एका बंदूकधाऱ्या व्यक्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीकडे बंदूक आणि इंधन आढळली, मात्र सुरक्षा दलाच्या कारवाईत तो ठार झाला. या घटनेमुळे ट्रम्प यांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान याच काळात अमेरिकेच्या सुप्रीम कोर्ट ऑफ द युनायटेड स्टेट यांनी ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफबाबत महत्त्वाचा निर्णय दिला असून काही टॅरिफ बेकायदेशीर ठरवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ही घटना अधिकच चर्चेत आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण रिसॉर्ट परिसर सील करण्यात आला. तपास यंत्रणांनी सुरक्षा फुटेज, वाहतूक नोंदी आणि संशयितांचे आधीचे हालचाल यांचा तपास सुरू केला आहे. या घटनेने देशातील VIP सुरक्षा यंत्रणेबाबत एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेबाबत अधिक चौकशी सुरू असून सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशा पर्यटन क्षेत्र असणाऱ्या माथेरान येथे ब्रिटिश काळापासून सुरू असणारी हात रिक्षा ही अमानवी असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये ही सेवा बंद करण्याचे आदेश दिले. तसेच या ठिकाणी असणाऱ्या एकूण 94 हात रिक्षाधारकांचे पुनर्वसन करण्याचा आदेश जे आहे ते महाराष्ट्र शासनाला देण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी ई रिक्षा ही सेवा सुरू केली. मात्र या ठिकाणी आत्तापर्यंत एकूण 20 रिक्षाधारकांना हे परवाने मिळाल्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या रिक्षा चालक मालक संघटनाने बेमुदत संपाचा झेंडा जो आहे तो हाती घेतलेला आहे. येऊ घातलेली 10वीची परीक्षा असेल किंवा या ठिकाणी येणारे पर्यटक असतील यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यामुळे हा संप जो आहे तो लवकरात लवकर मिटावा अशी मागणी स्थानिकांच्या वतीने करण्यात येत आहे. अभिनेत्री रश्मिका मंधानाची अभिनेता विजय देवरकोंडासोबत सध्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र या अभिनेत्रीने याआधीच 9 वर्षांपूर्वी एका वेगळ्या साऊथच्या हिरोसोबत एंगेजमेंट केल्याची देखील माहिती आहे. रश्मिका मंधाना आणि विजय देवरकोंडा दोघंही सध्या लग्नामुळे चर्चेत आहेत. रिपोर्टनुसार 3 ऑक्टोबर 2025 रोजी हैदराबादमध्ये कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांनी गुपचूप साखरपुडा केला आणि आता 26 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांचं लग्न होणार असल्याची चर्चा आहे. पण रिपोर्टनुसार रश्मिकाचं हे पहिलं नाही तर दुसरं रिलेशन आहे. म्हणजे 9 वर्षांपूर्वी 2017 साली ही रश्मिकाचा साखरपुडा झाला होता. तिचा होणारा नवरा विजय नाही तर दुसराच साऊथ हिरो होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रश्मिकाने वयाच्या 21व्या वर्षी वयाने 13 वर्षांनी मोठ्या साऊथ हिरोसोबत एंगेजमेंट केली होती. हा साऊथ अभिनेता म्हणजे रक्षित शेट्टी ज्यांनी त्यावेळी अल्पावधीतच 6 सुपरहिट चित्रपट दिले होते. रश्मिका आणि रक्षितच्या साखरपुड्याचे फोटोही सोशल मीडियावर आहेत. पण रश्मिका आणि रक्षित यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. त्यांचं काही जुळत नव्हतं म्हणून त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला असं वृत्त त्यावेळी आलं होतं. आता त्यानंतर पुन्हा एकदा 9 वर्षांनी रश्मिका मंधाना पुन्हा एकदा बंधनात अडकण्याची माहिती मिळत आहे. 2020 विश्वचषकाच्या सुपर 8 लढतीत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये एक सामना खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 188 धावांचं आव्हान ठेवलं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 111 धावांवरच गारद झाला आणि दक्षिण आफ्रिकेने 76 धावांनी दमदार विजय मिळवला. या पराभवामुळे भारताचा नेट रन रेट मोठ्या प्रमाणात घसरला असून उपांत्य फेरीचा रस्ताही भारताचा खडतर झालाय. प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड मिलरच्या 63 धावा आणि डेव्हल ब्रेव्हिसच्या धडाकेबाज 25 धावांच्या जोरावर आफ्रिकेने 187 धावांची मजल मारली. जसप्रीत बुमराहने 4 षटकात 15 धावा देत 3 बळी मिळवले. पण इतर गोलंदाजांनी तेवढी उत्तम कामगिरी केली नाही. त्यानंतर मार्को जॉन्सनच्या 4 विकेट्सच्या जोरावर भारताचा डाव 111 धावात आटोपला. भारताला 76
72 धावांनी पराभव स्वीकारवला. जर भारताने वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांना पराभूत केले तर भारताचे 4 गुण होतील. मात्र दक्षिण आफ्रिकेने त्यांचे उर्वरित सामने गमावले आणि इतर संघांचेही 4 गुण झाले तर पुन्हा निर्णय हा नेट रन रेटवर अवलंबून असेल. जर भारत केवळ एकच सामना जिंकला तर भारताचे 2 गुण होतील. अशा वेळी भारताला दक्षिण आफ्रिकेने त्यांचे सर्व सामने जिंकावेत अशी प्रार्थना करावी लागेल. तसेच भारत, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांचे प्रत्येकी 2 गुण होतील, ज्यामुळे नेट रन रेटच्या आधारावर एक संघ पुढे जाईल. भारताचा पुढचा सामना आता 26 फेब्रुवारीला झिम्बाब्वे बरोबर तर 1 मार्चला वेस्ट इंडिज बरोबर होणार आणि हे दोन्ही सामने भारताला मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. सुपर 8 फेरीमध्ये भारताचा दुसरा सामना आता 26 मार्चला झिम्बाब्वे बरोबर तर 1 मार्चला हा श्रीलंकेबरोबर खेळवण्यात येणार आहे.